जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या. आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमॅप शिकपेट असे दोन प्रिसेट दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमॅप प्रिसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. इथे तुम्हाला 3 लेयर्स दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करा. मग स्वतः मी अनहाईड केलेले आहेत. सिम्पली प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही स्वतः देखील फोटो वापरू शकता. मी तो फोटो ॲड केलेला आहे. पूर्णपणे लास्टला घ्या. 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर लॉंग प्रेस करून सॉन्गच्या वरती घ्यायचा आहे आणि याला 7.13 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचा आहे. आणि स्प्लिट केलं आणि दुसरा देखील फोटो असे दोन्ही जे पार्ट फोटोचे होतील ते दोन्ही असं सॉन्गच्या वरती घ्यायचा आहे. आणि वरचा जो PNG आहे तो पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. 7.13 पाशी येऊन एकदा स्प्लिट करायचा आहे. बघू शकता काहीच तुम्हाला अशा प्रकारे इथं दिसून जाईल. तर सिम्पली स्टार्ट लिहायचं आहे. सिम्पली बॅग घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर पहिला हा इफेक्ट नीट बघा कसा पेस्ट करायचा आहे. पहिल्या फोटोला आणि ज्या फोटोच्या वरती हा PNG आहे त्याला एक म्हणजे असं 2 ह्याला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिम्पली बॅग घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला सेकंड इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्यानंतर फक्त सेकंड फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करा. सिम्पली बॅग घ्यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला थर्ड इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर सिम्पली बॅग आहे. बिटमार्क प्रोजेक्टला आल्यानंतर सेकंड फोटोच्या वर जो PNG आहे त्याला सिम्पली इफेक्ट पेस्ट करा. म्हणजे बघू शकता पहिला इफेक्ट होता तो पहिल्या फोटोला आणि पहिल्या PNGला. दुसरा आहे तो फक्त दुसऱ्या फोटोला आणि तिसरा आहे तो फक्त वरच्या सेकंड नंबरच्या फोटोच्या वरच्या PNGला. बघू शकता एवढं झालेलं आहे. फोटो जरा इथनं आणि जरा आणखीन झूम करा. बघू शकता मी इथनं झूम केलेलं आहे. सिम्पली स्टार्ट लिहायचं आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक एक रेक्टँगल शेप घ्यायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. त्याला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये जाऊन याचा स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकची साईज तुमच्या हिशोबाने ठेवा. 10 करतो मी. ह्याचा स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन इथे एक ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून अशी सिम्पली बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट मित्रांनो तुम्ही ह्याच्यावर इंस्टा देखील यूट्यूबचा सिम्बॉल घालू शकता. जस्ट शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा तर मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.